मित्रांनो, प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे, घरामध्ये सुखशांती लागण्यासाठी काय करावे? तर आजच्या व्हिडिओमध्ये 20 सिंपल गोष्टी देत आहे. लगेचच व्हिडिओला सुरू करूया. पहिलं आहे, घरात नियमित पूजा अर्चा करावी. दररोज घरात देवाची पूजा, नैवेद्य अर्पण करणे, तसेच धूप, दीप लावून घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवावे. यामुळे घरात आनंदाचे आणि शांततेचे वातावरण निर्माण होते. पुढचं घेऊया 2 नंबरचं, घर स्वच्छ ठेवावे. घराच्या स्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. रोज घर झाडणे, पुसणे तसंच नियमितपणे देवघर आणि इतर पवित्र ठिकाणे स्वच्छ ठेवावीत. पुढचं घेऊया 3 नंबरचं, घरात तुळशी वृंदावन असावे. तुळस ही पवित्र मानली जाते आणि तिच्या पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा व शांती मिळते. तुळशीला दररोज पाणी घालणे आवश्यक आहे. पुढचं घेऊया 4 नंबरचं, नियमित साधना आणि ध्यान करावे. ध्यान आणि साधनेमुळे मनशांती राहते आणि सकारात्मक विचार येतात. घरातील सदस्यांनी दररोज काही वेळ ध्यानासाठी द्यावा. 5 नंबर आहे, घरात शुभचिन्हे लावावीत. मुख्य दारावर स्वस्तिक, ओम किंवा शुभ लाभ यासारखी शुभचिन्हे लावल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर राहते आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत होते. पुढचं घेऊया 6 नंबरचं, वास्तुशास्त्राचे पालन करावे. घराची रचना वास्तुशास्त्रानुसार असावी. यामुळे घरात शांती व समृद्धी टिकून राहते. मुख्य दाराचे स्थान, देवघर, स्वयंपाकघर इत्यादी वास्तुशास्त्रानुसार ठेवावीत. 7 नंबर आहे, घरातील वाद टाळावेत. घरातील सदस्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे आणि छोटे छोटे वाद टाळावेत. वादामुळे घरात तणाव निर्माण होतो, जो शांतीस हानिकारक असतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. 8 नंबर आहे, घरात संतुलित आहार घेणे. घरात योग्य आणि पोषक आहार घेतल्याने शरीर आणि मन निरोगी राहते. निरोगी वातावरणातून सुख आणि शांती टिकून राहते. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा मित्रांनो. 9 नंबर आहे, सकारात्मक विचार करणे. घरातील सदस्यांनी नेहमी सकारात्मक विचार करावा. सकारात्मक विचारांमुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंदी राहते. तर बी पॉझिटिव्ह, म्हणजे निगेटिव्हिटी काही घरांमध्ये असते, पण तुम्ही जर पॉझिटिव्ह राहिलात तर तुम्हाला फायदा आहे. घरातील मोठ्यांचा सन्मान करावा. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि सन्मान राखल्यास घरात शांती टिकून राहते. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घरासाठी हितकारक ठरते. हे पण महत्वाचं आहे. पुढचं घेऊया 11 नंबर, अनावश्यक वस्तू घरात ठेवू नयेत. घरात अनावश्यक वस्तू ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. जुनी तुटलेली वस्तूंचे घरात स्थान नसावे. त्या वस्तू काढून टाकाव्यात. चांगली पुस्तके वाचावीत. घरातील सदस्यांनी धर्म, संस्कृती, तत्वज्ञान याबद्दल चांगली पुस्तके वाचावीत. यामुळे मानसिक शांती आणि समृद्धी प्राप्त होते. पुढचं घेऊया 13 नंबर, घरात नैसर्गिक प्रकाश येण्यासाठी खिडक्या उघडाव्यात. आता याच्यासाठी प्रकाश आणि स्वच्छ हवेचा प्रवेश होण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवाव्यात. यामुळे घरात ताजेतवाने वातावरण निर्माण होते. हवा मोकळी राहते, ऊन येतं. 14 नंबर घेऊया, संध्याकाळी घरात दीप लावणे. संध्याकाळी घरात दीप लावल्याने अंधकार दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दीप प्रज्वलनाचे महत्त्व आध्यात्मिक दृष्टिकोनातही मोठे आहे. पूर्वापार चालत आलेलं आहे मित्रांनो हे. 15 नंबर, नम्रता आणि शांतीने बोलावे. घरातील सदस्यांनी एकमेकांशी नम्रतेने व प्रेमाने बोलावे. कटुता व कडवटपणामुळे तणाव निर्माण होतो, जो घरातील शांतीला हानी पोहोचवतो. पोलाईट राहा मित्रांनो. पुढचं घेऊया 16 नंबर, घरात सुगंधी फुलांचा वापर करावा. सुगंधी फुलांच्या वापराने घरातील वातावरण प्रसन्न होते. रोज देवघरात आणि मुख्य ठिकाणी ताज्या फुलांचा वापर करावा. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचं घेऊया, गोडधोड पदार्थ बनवावेत. घरात गोडधोड पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दाखवावा. गोडधोड पदार्थ बनवणे शुभ मानले जाते आणि आनंद वाढतो. आता जर घरात बाल गोपाळ असतील तर त्यांना तर फारच मजा वाटेल. 18 नंबर, घरात पवित्र संगीत वाजवावे. घरात पवित्र मंत्र, भजन आणि स्तोत्र वाजवावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती टिकून राहते. पुढचं घेऊया 19 नंबर. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सण उत्सव साजरे करावेत. आता घरात सण उत्सव आनंदाने साजरे करावेत. यामुळे घरातील वातावरण आनंदी राहते आणि घरातील सदस्यांमध्ये एकत्रितपणा वाढतो. जसं की गणपती, हे जे सण आहेत जे एकत्र साजरे करायचे असते. शेवटचं घेऊया, पर्यावरणाशी जुळवून घ्यावे. घरात पर्यावरणाचा आदर करावा. जास्तीत जास्त झाडे लावावीत आणि निसर्गाची सुसंगत जीवनशैली ठेवावी. यामुळे घरात सकारात्मक वाढते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद.
बाय बाय.